तर मुलांनो, आज आपण फॉर्म्ड एलिमेंट्स या भागामध्ये WBCs या सेल्स पाहणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण RBCs पाहिल्या होत्या. या लेक्चरमध्ये आपण WBCs आणि त्यांचे प्रकार हे पाहणार आहोत. WBCs व्हाईट ब्लड सेल्स, ज्यांना ल्युकोसाइट्स असं म्हणतात. ल्युको म्हणजे त्या कलरलेस आहेत किंवा व्हाईट आहेत, म्हणून त्यांना ल्युकोसाइट्स हेही नाव आहे. WBCs आर कलरलेस, न्यूक्लिएटेड अँड अमिबॉइड सेल्स लार्जर दॅन RBCs. आपण पाहिलं होतं की RBCsला रेड ब्लड सेल्स म्हणतात, कारण त्या रेड कलरच्या आहेत. तर WBC ह्या व्हाईट किंवा कलरलेस आहेत. शिवाय RBC ह्युमन RBCs या नॉन न्यूक्लिएटेड आहेत. तर WBCsमध्ये न्यूक्लियस हा असतो, म्हणून त्या न्यूक्लिएटेड आहेत. आणि महत्त्वाचं, WBCs या अमिबॉइड सेल्स आहेत, कारण त्या अमिबासारखी हालचाल दाखवतात, म्हणून अमिबॉइड सेल्स. आणि ह्यांचा आकार RBCपेक्षा मोठा आहे, लार्जर दॅन RBCs. डायपेडियासिस. Due to amoeboid movement, WBCs can move out of the capillary walls by the process that is called as dipediasis. आत्ताच आपण पाहिलं की WBCs या अमिबासारखी हालचाल करतात, आणि त्यामुळं त्या अमिबॉइड मूव्हमेंटमुळं दे कॅन इझिली पास थ्रू द कॅपिलरी वॉल्स. फॉर्म्ड एलिमेंट्सपैकी RBC आणि प्लेटलेट्स ह्या ब्लड व्हेसल्सच्या बाहेर पडू शकत नाहीत, परंतु WBCs अमिबॉइड मूव्हमेंटमुळे ब्लड व्हेसल्सच्या बाहेर पडू शकतात, आणि त्या मूव्हमेंटला डायपेडियासिस असं म्हणतात. नॉर्मल काउंट 5000 to 11,000 WBCs पर क्युबिक मिलीमीटर. RBCsची संख्या ही मिलियन्समध्ये आहे, तर WBCs या थाउजंड्समध्ये आहेत. साधारणतः WBC RBC हा रेशो 1:4 असतो. ल्युकोपोएसिस. पोएसिस इज द फॉर्मेशन, निर्मिती. ल्युको आर द WBCs. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ WBCs इज कॉल्ड ॲज ल्युकोपोएसिस. ज्या प्रोसेसद्वारे WBCs या तयार होतात, त्या प्रोसेसला ल्युकोपोएसिस असे म्हणतात. साइट्स ऑफ ल्युकोपोएसिस, दे आर रेड बोन मॅरो, स्प्लीन, लिम्फ नोड्स, टॉन्सिल्स, थायमस, पेयर्स पॅचेस या ठिकाणी WBCs ह्या तयार केल्या जातात. RBCमध्ये आपण पाहिलं होतं की फिटस आणि ॲडल्ट असाच डिफरन्स आहे. फिटसमध्ये लिव्हरमध्ये RBCs तयार केल्या जातात, तर ॲडल्टमध्ये रेड बोन मॅरो हे एकच साईट आहे. तर WBC फॉर्मेशनसाठी मात्र अनेक ठिकाण आहेत. ल्युकोसायटोसिस. टेम्पररी इनक्रीज इन WBC नंबर इज कॉल्ड ॲज ल्युकोसायटोसिस. जेव्हा काही कारणामुळे WBCsचा नंबर हा वाढतो, तेव्हा त्याला ल्युकोसायटोसिस असं म्हणतात. इट इज सीन इन, कधी वाढतो? इन्फेक्शन, प्रेग्नन्सी अँड इन न्यूबॉर्न बेबीज यांच्यामध्ये हा टेम्पररी वाढलेला असतो. ल्युकेमिया. अनकंट्रोल्ड इनक्रीज इन नंबर ऑफ WBCs इज कॉल्ड ल्युकेमिया. बघा, ल्युकोसायटोसिस आणि ल्युकेमिया या दोघांमध्येही WBC नंबर हा वाढतो, पण फरक असा आहे, ल्युकोसायटोसिसमध्ये टेम्पररी इनक्रीज आहे. काही काळानंतर त्या WBCs ह्या नॉर्मल अमाऊंटला किंवा काउंटला येतात. तर ल्युकेमिया इट इज अनकंट्रोल्ड इनक्रीज, ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही, एवढ्या प्रमाणात ह्या WBC वाढलेल्या असतात. अँड ल्युकेमिया इट इज अ टाईप ऑफ कॅन्सर. ल्युकोपेनिया. पेनिया इज द डिस्ट्रक्शन, आणि त्यामुळं डिक्रीज इन नंबर ऑफ WBCs इज कॉल्ड ॲज ल्युकोपेनिया. ल्युकोसायटोसिसमध्ये WBCचा नंबर हा वाढतो, तर ल्युकोपेनियामध्ये WBCचा नंबर हा कमी होतो. इट इज लेस दॅन 4000 सेल्स. इट इज सीन इन HIV, एड्स अँड TB पेशंट्स. हा ल्युकोपेनिया ही कंडिशन आपल्याला काही इन्फेक्शनमध्ये पाहायला मिळते, जसं की HIV एड्स आहे, ट्युबरक्युलोसिस आहे,
अँड द पेशंट्स विच आर एक्सपोज्ड टू रेडिएशन अँड शॉक. कॅन्सरमध्ये जी ट्रीटमेंट वापरतात रेडिएशनची किंवा शॉक ट्रीटमेंट, त्या ट्रीटमेंट वेळेसही त्या पेशंटचा WBC काउंट हा कमी झालेला आढळतो. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ WBC? WBCs प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन डिफेन्स मेकॅनिझम. शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी WBCs ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, त्या प्रोटेक्शनचं काम करत असतात. देन टाइप्स ऑफ WBCs. WBCs शो पॉलिमॉर्फिझम. मॉर्फिझम म्हणजे स्ट्रक्चर, पॉली मीन्स नंबर ऑफ. WBCs ह्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. WBCs आर क्लासिफाईड इंटू 2 मेन टाइप्स. वन are the granulocytes and second one is agranulocytes. Now granulocytes, the WBCs which show granular cytoplasm are called as granulocytes. आता फरक आहे की सायटोप्लाझममध्ये जर ग्रॅन्युल्स काही क्रिस्टल्स असतील तर त्या प्रकारच्या WBCsला ग्रॅन्युलोसाइट्स असं म्हणतात. न्यूक्लियस इज लोब्युलेटेड. या प्रकारामध्ये WBCचा जो न्यूक्लियस आहे त्यामध्ये आपल्याला लोब्स हे पाहायला मिळतात. ग्रॅन्युलोसाइट्स आर फॉर्म्ड फ्रॉम मायलॉइड स्टेम सेल्स अँड वन्स दे आर फॉर्म दे डू नॉट डिव्हाइड. बघा इथं महत्त्वाचं काय आहे की ग्रॅन्युलोसाइट्स या मायलॉइड स्टेम सेल्सपासून रेड बोन मॅरोमध्ये तयार केल्या जातात, परंतु एकदा का ह्या मायलॉइड सेल्स या डिव्हाइड झाल्या त्यानंतर त्या पुन्हा कधीच सेल डिव्हिजनमध्ये भाग घेत नाहीत. ग्रॅन्युलोसाइट्स आर 72% ऑफ टोटल WBCs. WBCचे जे 2 प्रकार आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त हे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत, ते म्हणजे 72%. ग्रॅन्युल्स आर द सिक्रेटरी व्हेसल्स और व्हेसिकल्स विच सिक्रेट्स सम सिक्रिशन अँड एन्झाइम्स. Depending on staining property of granules, the granulocytes again are of 3 types. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये असणारे हे जे क्रिस्टल्स आहेत किंवा ग्रॅन्युल्स आहेत यांच्या स्टेनिंग प्रॉपर्टीपासून कोणत्या प्रकारचा डाय किंवा कोणत्या डायने त्यांना कलर प्राप्त होतो याच्या आधारावर 3 प्रकार पडतात. न्यूट्रोफिल्स, बॅसोफिल्स अँड ॲसिडोफिल्स. पहिला प्रकार पाहूत न्यूट्रोफिल्स. In neutrophils, granules are fine and large in number. ग्रॅन्युल्सची संख्या जास्त आहे. These are stained with neutral dye. हे न्यूट्रल डाय घेतात आणि म्हणून त्यांना न्यूट्रोफिल्स असं म्हणतात. नियर अबाउट 54 to 62% ऑफ टोटल WBCs. 54 ते 62% असतात. न्यूक्लियस इज मल्टीलोब्ड. यांचा जो न्यूक्लियस आहे याच्यामध्ये नंबर ऑफ लोब पाहायला मिळतील, तुम्ही फिगर बघा. नियर अबाउट 2 to 7 लोब्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. युजली आपण ज्या सेल्स पाहतो त्यामध्ये न्यूक्लियस हा लोब्युलेटेड नसतो, सर्क्युलर असतो, परंतु ग्रॅन्युलोसाइट्स जे प्रकार आहेत WBCचे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस हे लोब्युलेटेड असतात. फंक्शन फॅगोसायटोसिस. न्यूट्रोफिल्स हे फॅगोसायटोसिसचं काम करतात, म्हणजेच दे एंगल्फ अँड डिस्ट्रॉय फॉरेन मटेरियल्स. एंगल्फ म्हणजे गिळणे, गिळंकृत करणे, त्यांना ते डिस्ट्रॉय करतात. पस इज अ मिक्सचर ऑफ डेड न्यूट्रोफिल्स, डॅमेज्ड टिश्यू अँड डेड मायक्रोब्स. युजली आपण पाहतो जेव्हा आपल्याला मार लागतो, एखादी जखम होते, तर जखम जेव्हा फ्रेश आहे, नवीन आहे, तेव्हा त्या ठिकाणी रक्त आपल्याला दिसतंय, परंतु तीच जखम जेव्हा 2 दिवस किंवा जुनी होते तेव्हा त्यामध्ये पू तयार झालेला दिसतो. मग हा पू कशामुळे तयार होतो, तर त्या ठिकाणी डिफेन्स मेकॅनिझम म्हणून कलेक्ट झालेल्या ज्या न्यूट्रोफिल्स आहेत, ज्या डेड झाल्यात, सोबतच जे त्या ठिकाणचे डॅमेज्ड टिश्यू आहेत आणि त्या ठिकाणचे डेड मायक्रोब्स आहेत, यांच्या पूर्ण मिक्सचरला पस म्हणतात, जो आपल्याला इन्फेक्शनच्या ठिकाणी येलो कलरचं मटेरियल पाहायला मिळतं. मग पस यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या किंवा तिथे प्रेझेंट असणाऱ्या WBCs कोणत्या, तर न्यूट्रोफिल्स. बॅसोफिल्स, ज्यांना दुसरं नाव आहे सायनोफिल्स. ग्रॅन्युल्स आर लार्ज अँड फ्यू इन नंबर्स. बघा न्यूट्रोफिल्समध्ये जे ग्रॅन्युल्स होते
ते बारीक होते किंवा फाईन होते, तर बॅसोफिल्समध्ये असणारे जे ग्रॅन्युल्स आहेत हे तुलनेने लार्ज आहेत. दे आर स्टेन्ड विथ बेसिक डाय दॅट इज मिथिलिन ब्ल्यू. बेसिक डाय घेणारे आहेत म्हणून यांना बॅसोफिल्स म्हणतात. न्यूक्लियस इज ट्विस्टेड. न्यूक्लियस हा ट्विस्ट झाल्यासारखा आहे. अँड 0.5 to 1% WBCच्या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात कमी पर्सेंटनी असणारे जे WBCs आहेत ते म्हणजे बॅसोफिल्स आहेत. दीज आर नॉन फॅगोसायटिक इन फंक्शन्स. मग काय काम करतात फंक्शन? बेसोफिल सिक्रेट्स हिपॅरिन, हिस्टामाइन अँड सेरेटोनिन इन ॲलर्जी अँड इन्फेक्शन. जेव्हा आपल्याला ॲलर्जी होते किंवा एखादं इन्फेक्शन होते तेव्हा हे बॅसोफिल्स वाढतात आणि हिपॅरिन, हिस्टामाइन हे प्रोटेक्टिव्ह घटक शरीरामध्ये तयार करण्याचं काम करतात. नेक्स्ट थर्ड वन इज ॲसिडोफिल्स, ज्यांना दुसरं नाव आहे इओसिनोफिल्स. ॲसिडोफिल्स नावावरूनच आपल्या लक्षात येतं आहे की दीज आर स्टेन्ड विथ रेड कलर्ड ॲसिडिक स्टेन दॅट इज इओसिन. न्यूक्लियस इज बायलोब्ड. यांचा न्यूक्लियस हा बायलोब्ड आहे अँड पर्सेंटेज इज 1 to 3%. फंक्शन दे डिस्ट्रॉय अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता अँटीजन म्हणजे जेव्हा आपल्या शरीरावर हल्ला करणारे जे फॉरेन घटक आहेत त्यांना अँटीजन म्हणतात आणि त्या अँटीजनच्या विरुद्धात शरीरातून तयार केले जाणारे जे घटक आहेत त्यांना अँटीबॉडी असे म्हणतात. आणि जेव्हा या दोघांमध्ये रिॲक्शन होते त्या स्ट्रक्चरला अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स म्हणतात, जो डिस्ट्रॉय करण्याचं काम ॲसिडोफिल्स करतात. दीज आर अँटीहिस्टामिनिक. आत्ताच वर आपण पाहिलं की बेसोफिल्स हे हिस्टामाइन तयार करतात. एखाद्या गोष्टीची जर आपल्याला ॲलर्जी असेल तर शिंका येणे, नाकाला पाणी येणे किंवा डोळे खाजणे या प्रकारचे लक्षणं हे हिस्टामाइनमुळे तयार होतात. तर ह्याच्या विरुद्ध अँटीहिस्टामिन तयार करणे हे काम ॲसिडोफिल्स करतात. दे हेल्प इन डिटॉक्सिफिकेशन बाय प्रोडक्शन ऑफ अँटीटॉक्झिन. शरीराचं रक्षण करणे किंवा डिटॉक्सिफिकेशन एखाद्या घटकाचं टॉक्सिक इफेक्ट कमी करण्याचं काम हे ॲसिडोफिल्स करत असतात. आता हे 3 झाले ग्रॅन्युलोसाइट्सचे प्रकार. तर आता आपल्याला WBCचा जो दुसरा प्रकार आहे अग्रॅन्युलोसाइट्स ते पाहू. अग्रॅन्युलोसाइट्स दीज आर अबाउट 28% ऑफ WBCs. आणि नावावरून सायटोप्लाझम इज विदाउट ग्रॅन्युल्स. अग्रॅन्युलोसाइट्स आर फॉर्म्ड फ्रॉम लिम्फॉइड स्टेम सेल्स अँड दे कॅन फर्दर डिव्हाइड बाय मायटॉसिस. बघा ग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत हे मायलॉइड स्टेम सेल्सपासून तयार होतात, तर अग्रॅन्युलोसाइट्स हे लिम्फॉइड स्टेम सेल्सपासून तयार होतात. मायलॉइड सेल्स एकदा ग्रॅन्युलोसाइट्स तयार केल्यानंतर परत डिव्हाइड होत नाहीत, तर लिम्फॉइड स्टेम सेल्स या फर्दर आणखी बऱ्याच वेळा डिव्हाइड होऊ शकतात बाय मायटॉसिस सेल डिव्हिजन. न्यूक्लियस इज लार्ज इन साईज बट लोब्युल्स आर ॲब्सेंट. बघा ग्रॅन्युलोसाइट्समधला जो न्यूक्लियस आहे याच्यामध्ये लोब्युल्स आहेत, 2 ते 7 असतील, 1 ते 2 असतील, परंतु अग्रॅन्युलोसाइट्सचा जो न्यूक्लियस आहे हा नॉन लोब्युलेटेड आहे. त्यामध्ये लोब्युल्स हे स्ट्रक्चर नाही, तर सरळ सर्क्युलर न्यूक्लियस पाहायला मिळतं. अग्रॅन्युलोसाइट्स आर ऑफ 2 टाइप्स. नंबर 1 इज द लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स. त्यापैकी पहिला प्रकार लिम्फोसाइट्स आपण पाहणार आहोत. दीज आर स्मॉलेस्ट ऑफ ऑल WBCs. बघा सगळ्यात छोट्या, आकाराने छोट्या आणि संख्येने कमी असणाऱ्या WBCs कोणत्या आहेत, तर त्या आहेत बेसोफिल्स. न्यूक्लियस इज लार्ज ॲज कम्पेअर टू द सेल साईज. जर आपण सेलचा आकार पाहिला तर त्याचा न्यूक्लियस हा मोठा आहे, सायटोप्लाझ्मिक मटेरियल हे कमी आहे. 25 to 30% ऑफ टोटल WBCs. Lymphocytes are of again 2 types, B lymphocytes and T lymphocytes. B lymphocytes they mature in bone marrow. बघा B lymphocytes आणि T lymphocytes हे जे प्रकार आहेत हे कोणत्या ठिकाणी मॅच्युअर होतं लिम्फोसाइट्स त्या आधारावर केलेले प्रकार आहेत. सोपं आहे. बोन मॅरोमध्ये जे मॅच्युअर होणारे लिम्फोसाइट्स आहेत दे आर B lymphocytes and they are responsible for antibody production. हे B लिम्फोसाइट्स येणाऱ्या अँटीजनला मारण्यासाठी शरीरामध्ये प्रोटेक्टिव्ह घटक तयार करतात, अँटीबॉडी, आणि म्हणून
बी लिम्फोसाइट्सद्वारे जी इम्युनिटी मिळते तिला ह्युमरल इम्युनिटी असं म्हणतात. नेक्स्ट, टी लिम्फोसाइट्स. नावावरून टी स्टँड्स फॉर थायमस ग्लँड. टी लिम्फोसाइट्स मॅच्युअर इन थायमस ग्लँड and these are responsible for cell mediated immunity. बी लिम्फोसाइट्समुळं ह्युमरल इम्युनिटी तयार केली जाते, अँटीबॉडी तयार केल्या जातात. तर टी लिम्फोसाइटमुळं सेल मेडिएटेड इम्युनिटी तयार केली जाते. आता या इम्युनिटीला सेल मेडिएटेड इम्युनिटी का म्हणतात? तर टी लिम्फोसाइट्स ह्या आणखी 4 प्रकारच्या क्लोन सेल्स तयार करतात. त्या म्हणजे हेल्पर टी सेल्स, किलर टी सेल्स, मेमरी टी सेल्स अँड सप्रेसर टी सेल्स. 4 वेगवेगळ्या प्रकारच्या सेलद्वारे इम्युनिटी तयार केली जाते. म्हणून टी लिम्फोसाइट्सद्वारे जी इम्युनिटी तयार होते तिला सेल मेडिएटेड इम्युनिटी असं म्हणतात. आता मोनोसाइट्स. दीज आर द लार्जेस्ट ऑफ ऑल WBCs. आकाराने सगळ्यात मोठ्या असणाऱ्या ज्या WBCs आहेत त्या म्हणजे मोनोसाइट्स. न्यूक्लियस इज ऑल्सो लार्ज. इट इज बीन शेप्ड और किडनी शेप्ड न्यूक्लियस आहे. 3 to 5% ऑफ टोटल WBCs अँड फंक्शन. मोनोसाइट्स आर फॅगोसायटिक इन नेचर. आपण पाहिलं होतं की न्यूट्रोफिल्स यासुद्धा फॅगोसायटिक आहेत. तशाच मोनोसाइट्स यासुद्धा फॅगोसायटिक इन नेचर आहे. ॲट द साईट ऑफ इन्फेक्शन मोनोसाइट्स एनलार्ज अँड डिफरन्शिएट इंटू मॅक्रोफेजेस. इन्फेक्शनच्या ठिकाणी, इंजुरीच्या ठिकाणी या मोनोसाइट्स ह्या आकाराने वाढतात, मोठ्या होतात अँड डिफरन्शिएट इंटू त्याच्यापासूनच मॅक्रोफेजेस नावाच्या सेल्स तयार होतात, ज्या मॅक्रो म्हणजे आकाराने मोठ्या आणि फेजेस म्हणजे खाणाऱ्या. तर या सेल्स कुणाला खातात? दे एंगल्फ बॅक्टेरिया, डॅमेज्ड टिश्यू अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. इन्फेक्शनच्या ठिकाणचे बॅक्टेरिया, त्या ठिकाणी झालेले डॅमेज्ड टिश्यू आणि डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांना त्या एंगल्फ करतात, गिळंकृत करतात आणि म्हणून त्यांना मॅक्रोफेजेस असं म्हणतात. तर मुलांनो, हे झाले WBCsचे 2 प्रकार, ग्रॅन्युलोसाइट्स अँड अग्रॅन्युलोसाइट्स. या ठिकाणी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते क्वेश्चन सॉल्व करा. आणि तिसरा क्वेश्चन आहे, मेक अ चार्ट शोईंग लोब्स ऑफ न्यूक्लियस, पर्सेंटेज अँड फंक्शन ऑफ ऑल टाईप्स ऑफ WBCs. या ठिकाणी तुम्हाला ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स या दोघांचीही माहिती चार्ट वाईज लिहायची आहे. ओके देन, पुढच्या लेक्चरमध्ये आपण फॉर्म्ड एलिमेंट्सचा शेवटचा प्रकार म्हणजे प्लेटलेट्स ह्या पाहणार आहोत.